12 दिवसापूर्वी स्पर्धेचे विषय पुन्हा मागितल्यानंतर मी तयारी सुरू केली आणि काल परत त्यानं बॉम्ब टाकला की त्या विषयावर एक शब्द बोलायचा नाही. जे इथं बोलायचे ते वक्ता म्हणून श्रोता म्हणून या विषयावर बोलायचं. परत काल परांड्याला व्याख्यान होतं ते संपवून म्हटलं आता गाडीत वाचायचं म्हणून हे पुस्तक मी वाचत आलो ते येताना. पण याच्यात ते सगळे मुद्दे माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी कव्हर केल्यामुळं आता माझ्या हाती फक्त 0 आहे. आणि तरीही मला थोडंसं आपल्याला बोलावं, कारण हलकी आली आहे तर वाजलीच पाहिजे म्हणून कदाचित मला भारी वाटलं यासाठी की जो विचार शेवटी मांडलेला होता की स्पर्धेचा, किंवा जाता जाता दादानी दम दिला होता की परीक्षकांनी चिलकत घालूनच बसावं आणि या स्पर्धेतून आम्हाला मिळतं काय, याच्यानंतर मिळतं काय. सरांचं मगाचं व्याख्यान होतं की असे म्हणजे परीक्षक असतात की ज्यांनी कधी स्पर्धा दिलेली नसते. इंद्रजित देशमुख नावाचा प्राणी तोच आहे की ज्यानं कधीच वक्तृत्व स्पर्धा केलेली नाही. मग त्याला इथं बोलवून सुद्धा पुन्हा याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा हेही मला माहित आहे. कारण मला एक माहित आहे की मी बोलतो आहे, राहतो, आणि कशासाठी बोलायचं हे खूप लवकर मला कळालं नाही. आता या उतार वयामध्ये थोडं थोडं कळतं आहे की त्यावेळेचं बोलणं आणि आताच्या बोलण्यामध्ये प्रचंड फरक आहे. मैफिल कशासाठी रंगवायची असते हे खूप वाचल्यानंतर ऐकल्यानंतर समजतं. असं म्हटलं जातं की तानसेन आणि तानसेनांचे गुरु हरिदास या दोघांच्या मध्ये फरक कोणता. असं म्हटलं म्हणजे तानसेन जे गात होते ते अकबरासाठी गात होते, पगारासाठी गात होते. पण तानसेनांचं तानसेनाचं आणि त्यांच्या हरिदासाच्या गाण्यामध्ये फरक कोणता होता. तो वक्तृत्व स्पर्धेचा मला सांगण्याचा हेतू तो आहे की हरिदासांच्या जो जगण्यातला फरक आहे दोघांच्यातला तो आमच्यापर्यंत पोहोचला तर त्या वक्तृत्व स्पर्धेतून आमच्यापर्यंत काय पोहोचणं अपेक्षित आहे ते लक्षात येईल. मी फक्त हरिदास म्हणजे तानसेनांचं एक उदाहरण सांगतो की तानसेन असे निघाले होते एकदा आपली मीराबाईच्या गावावरून निघाले होते आणि त्यांना कोणीतरी सांगितलं इथं एक संत राहते. मग तानसेन म्हटले की आपण तिला भेटूया. मग भेटायला तिथं पोहोचल्यानंतर मीराबाईंच्या समोर पोहोचल्यानंतर दोघांचं चर्चा झाली आणि सुरू झाला संवाद सुरू झाला. त्यावेळी तानसेन असं म्हटलं की मीराबाईंना आपण संत आहात, मी आपली सेवा करू का, मला गायचं आहे आपल्यासोबत, समोर गायचं आहे. ते म्हणजे गायला हरकत नाही. मग मैफिल सुरू झाली, तानसेन बसले, तो लावला, तान दिली आणि मग गायला लागले. असं म्हटलं जातं की तानसेनांनी मेघराग गायला सुरुवात केली की आकाशामध्ये मेघ जमायचे, दीपराग गायला सुरुवात केली की दीप प्रज्वलित व्हायचे. इतकी त्यांच्या त्या माझ्या आवाजाच्या आणि गाण्याच्या लहरीमध्ये क्षमता होती, ताकद होती. गाणं संपलं मध्यरात्रीमध्ये आणि तानसेनांनी डोळे उघडले त्यावेळेला मीराबाईच्या समोर त्या घरामध्ये एक छोटंसं वाक्य लिहिलं होतं आणि त्या वाक्याचं ते वाक्य असं होतं की गाओ मगर प्यार से. असं होतं. तो गडबडून गेला तानसेन आणि मीराबाईंना समोर बोलून म्हणतो की मीराजी, गाओ मगर स्वर से ये तो ठीक है, मगर गाओ मगर प्यार से ये कौन सी बात है. गाओ मगर ताल से ये भी ठीक है, मगर गाओ मगर प्यार से ये कौन सी बात है. मग मीराबाई म्हणतात मी गाऊ का, मी गाऊ का. तिने कुठलाही कोर्स नव्हता केला, म्हणजे संगीत विशारदापर्यंत कोणाकडे क्लास नव्हता लावला, काहीही केलेलं नव्हतं. ते म्हणजे ठीक आहे. मग मीराबाईंना जी 9व्या वर्षी मिळालेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती ती मूर्ती समोर ठेवण्यात आली आणि तिच्या समोर मीराजीने गायला सुरुवात केली. आणि मीराजीने ज्या वेळेला गायला सुरुवात केली की मीरा के प्रभू गिरधर नागर, आणि ज्या वेळेला संपलं गाणं त्यावेळेला तानसेनजी उठले आणि मीराजीनं नमस्कार म्हणजे साष्टांग दंडवत घातला आणि फक्त ते इतकेच म्हटले की मीराजी अब समझ में आया की गाओ मगर प्यार से ये कौन सी बात है. आम्हाला आमच्या वक्तृत्वानं स्वतःला आनंद दिला पाहिजे. मला स्वतःला आनंद. गवयाच्या सगळ्याच मैफिली यशस्वी होत नसल्या तरी गवयाला जी गवई सादर केलेली आहे त्याला आतून आनंद होत असतो. तो आनंद स्वानंद सुखाय जर माझं बोलणं असेल तर ते मला सुख देतं, मला आनंद देतो. अकबराला एकदा वाटलं त्याच्याविषयी, तानसेनाच्या विषयी असं वाटलं की अरे तू एवढा छान गातो तो तुझा गुरु किती छान गात असतो, मला ऐकायचं आहे त्याचं. मग हे दोघं जण गेले, त्या जंगलामध्ये गेले, राहिले खूप दिवस आणि तो गायलाच गुरु तयार नाही. गुरु काय अकबराचा काहीच नव्हता, तो काय पगार घेत नव्हता, तो काहीच देत नव्हतो, त्याच्यासाठी नव्हताच, तो गायलाच तयार नव्हतो. मग दोघांनी ठरवलं की आता आपण दोघं इथं थांबायचं नाही गुरुच्या जवळ, आपण तुम्ही कुठेतरी बाहेर थांबा. मग अकबर बाहेर कुठल्या तरी एका झाडाखाली थांबले आणि मग आत स्वतः तानसेन गेले आणि गायला सुरुवात केली. गाताना जाणीवपूर्वक त्यांनी चूक केली गाण्यामध्ये.
आणि चूक केल्यानंतर मग हरिदास त्यांना असं म्हणतात, गुरु म्हणतात, आणि इकडे अरे मला ही चूक नाही याची करायची. मग तानसेनाने मग कसं गायचं, आणि मग हरिदासांनी गायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला गायला सुरुवात केली त्यावेळेला असं म्हटलं जातं की आजूबाजूच्या त्या पंचक्रोशीतले सगळे पशु पक्षी धावायला सुरुवात झाली आणि ते गाणं ऐकण्यासाठी स्तब्ध झाले. जसं मी म्हटलं की मला माझी मैफिल ज्या दिवशी यशस्वी होते, तसं मगाशी आकाशदादा बोलत असताना जो आतला बोल बोलत होता, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर होईल. माऊली असं म्हणतात की आपल्याला जे सापडलं गवसलं ते शब्दामध्ये पकडता आलं. अरूपे रूप दावीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय करवी असं म्हणतो. जरूर ते तत्व अरूपामध्ये आहे, जरूर ते तत्व अतिंद्रियामध्ये आहे, पण माझ्याकडे शब्दांची इतकी ताकद आहे की ती मी पकडून मी श्रोत्यांच्या समोर सादर करेन असं म्हटलं. मग आमचं बोलणं, आमचं जगणं, आमचं जी स्पर्धा आहे ती स्पर्धा ईर्षेसाठी आहे की आणखीन कोणत्या गोष्टीसाठी आहे याचं भान आलं की मग परीक्षकांच्याकडे लक्ष असणार नाही. माझं सादरीकरण माझ्यासाठीच बेस्ट असेल, म्हणजे कालच्या स्पर्धेपेक्षा आजचं सादरीकरण माझ्याशी स्पर्धा असेल आणि मी तिथपर्यंत पोहोचण्याची. मगाशी दादाने सांगितलं की ह्या वक्तृत्वानं काय दिलं माणसाला. मी माझ्या आयुष्यातले 2 किस्से सांगतो की जर आम्ही काम करत राहिलो, गेले 30 वर्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी फिरतोय. हागणदारी मुक्तीसाठी असेल, महाराष्ट्रभर फिरलो, म्हणजे हागणदारी मुक्तीमुळे तर मला आजार झाला. अनेक विषयांच्यावर बोलत मी महाराष्ट्रभर प्रवास करत, जसं दादा सांगतो तसं. आता त्याची कदाचित 2 महिन्याची असेल ही पोट असेल, माझं 7 महिन्याचं आहे. हा सगळा वक्तृत्वाचाच परिणाम आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात. कारण वेळेवर खाणं नाही, पिणं नाही, अखंड प्रवास. मी म्हटलं ना, मी काल परांड्याला व्याख्यान केलं, परत घरी गेलो, सकाळी 6 वाजता निघालो, इथंपर्यंत पोहोचलो. मला मगाशी ढगे दादा म्हटले की तुम्ही केवळ एवढ्यासाठी आला. मी म्हटलं हो एवढ्यासाठी आला. म्हणजे कसं काय आला तुम्ही? मी म्हटलं प्रेमे नाडले, म्हणजे तुकोबराय म्हणतात की प्रेमामुळे नाडले. म्हणजे ते कसं काय? मग मी त्यांना तुकोबरायांचं उदाहरण सांगितलं की एखादा SP असतो कामाला, तो गुन्हेगारांना तर देतो, शिक्षा देतो, गुन्हेगारांना घाबरत नाही कधी. पण घरात तिची एक लहान बाळ असतं, ते जर बाहेर निघायला लागलं आणि त्याच्या लेकरानं त्याला जर मिठी मारली, बाहेर गुन्हेगारांना नेस्तनाबूत करणारा SP मात्र घरात पोराच्या मिठीला नाही सोडवू शकत. तसं मी इथंपर्यंत पोहोचलो, ते प्रेमानं आतापर्यंत ही जी लेकरं मला मिळाली, उगवती पिढी माझ्यासोबत आता काम करते, माझ्यासोबत गप्पा मारते, त्यांना भेटायला मला खूप आनंद होतो की म्हणून मी त्यांना भेटायला इथंपर्यंत पोहोचलो. वक्तृत्वानं काय दिलं असं म्हटलं. मी कराडला व्हिडिओ होतो, पुण्याला निघालो होतो. त्यावेळेला मी नाही यायचो शासकीय गाडीनं, कारण सातारा ते पुन्हा डायरेक्ट गाड्या असायच्या, बिना थांबा बिना वाहक गाड्या असायच्या. मग त्या स्टँडवर एकदा थांबलो मी, माझ्या हातात बॅग होती. थांबल्यानंतर एक जण आला, माझी बॅग घेतली आणि पटकन जागा पकडली, खिडकीजवळ पकडली आणि वर माझी बॅग ठेवली. आणि ते तिकीट ज्याचा नसायचं तो वाहक येऊन गाडीमध्ये काढायचा आणि जायचं. विचार शर्ट साधी स्लीपर असणारा माणूस, त्याने तिकीट पण माझ्या हातात आणून दिलं. मी त्यांचा हात पकडला. मी म्हटलं एवढं ठीक आहे की बाबा, जागा मिळवून दिली, खिडकी कडेला दिली, माझी बॅग वर टाकली, इथपर्यंत ठीक आहे ना प्रेम. पण म्हटलं तिकिटाचं काय सांगू. त्यानं मला इतकंच सांगितलं की तुम्ही एवढी सेवा करता लोकांची, मी एवढं सुद्धा तुम्हाला करू शकत नाही. तो माणूस जो निघून गेलाय, मी त्याला पाठमोहर अजूनपर्यंत आठवतो की तू कोण आहे माझ्या आयुष्यात. देतात, समाज परत देतो आपल्याला, खूप परिणाम परत देत असतो. मी ज्यावेळेला आजारी पडलो, हागणदारी मुक्तीच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याला भाषण असायची. चंद्रपूरचं भाषण करायचं, यायचं, अमरावतीला बोलायचं, अमरावतीला बोलून अकोल्याला मुक्कामाला जायचं, अकोल्याचं भाषण करून पुन्हा औरंगाबादमध्ये यायचं. आणि या प्रवासामध्ये माझा मनका तुटला. मी रुबीमध्ये 2-3 महिने होतो, माझा डावा पाय पॅरलाइज झाला होता. आणि एक दिवशी आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचा फोन आला. वक्तृत्वाची ताकद काय असते, वक्तृत्व कशासाठी असते याचा अर्थ मला सरांनी सांगितलं. मला हलता येत नव्हतं जागायचं. आणि मग शब्द सरांचे पडले की इंद्रजीत, ज्यानं लोकांचे मनके ताट करायचा, तो जर मनका मोडून पडला तर लोकांनी बघायचं कोणाकडे. आणि सर अर्धा तास माझ्याशी बोलत होते, कंटिन्युअस फोनवर बोलत होते. सरस्वती सगळ्यांनाच प्रसन्न होत नसते. या जगामध्ये अनेक विद्वान आहेत, अनेक पंडित आहेत, अनेक शास्त्री आहेत, पण सगळ्यांनाच ऐकलं जात नाही. कधीतरी आपण कोणत्या तरी जन्मामध्ये त्या सरस्वतीची उपासना केलेली असते, म्हणून आपल्याला या जन्मामध्ये कोणीतरी ऐकत असतं. ज्याला सरस्वती प्रसन्न आहे त्याला आजारी पडून कधीच चालत नाही, कारण तो एक दिवस आजारी पडला तर देवाचा संदेश 1000 लोकांच्या पर्यंत पोहोचणं थांबून जातं. त्यामुळे तुला उठावं लागेल, चालावं लागेल, बोलावं लागेल. लिटरली त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मी माझ्या शरीराची हालचाल चालू केली
आणि बसून का होईल आपण गेले 20 वर्ष मी चालतो आहे, फिरतो आहे, ही दिलेली देणगी आहे मला. निसर्गानं किंवा जे दिलं मला त्याची देणगी आहे. इथं व्याख्यानामध्ये जे मुद्दे टाकलेत ते तुमचं प्रत्येक भाषण क्रांतिकारी झालं पाहिजे. मला तो विषय लय भारी आवडला. खरं आहे, कुणाची भाषणं आजपर्यंत क्रांतिकारी झाली की ज्यांनी परिवर्तन आणि क्रांती याच्यामध्ये फरक आहे. परिवर्तन म्हणजे सहज बदल, बदल म्हणजे परिवर्तन. क्रांतीमध्ये विध्वंसानंतरचं जे आमूलाग्र बदल आहे त्याला क्रांती असं म्हणतात. म्हणजे पूर्ण विध्वंसाशिवाय क्रांती होत नाही. अगोदरचं सगळ्या गोष्टी संपून जाणं, विध्वंस होणं, आणि नंतर जे प्रस्थापित करायचं आहे त्याला क्रांती असं म्हणतात. पण परिवर्तन याचा आतलं विधायक गोष्टीसाठी सरकणारी जी गोष्ट आहे, आतून सरकणारी गोष्ट आहे, त्याला परिवर्तन असं म्हणतात. मग परिवर्तन कोणतं असतं की आपण मेहंदीचं हिरवं पान घेतलं आणि तिच्यामध्ये मीठ आणि काही मिसळलं आणि ती मेहंदी हिरवी असते आणि ती रात्रभर आपण आपल्या हातावर केली, तिची नक्षी काढली आणि सकाळी धुतल्यानंतर ती भगवी होऊन जाते, ती रंगीत होऊन जाते. हिरव्याचं जे परिवर्तन झालं रात्रभर, मुरून 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 परिवर्तन झालं, त्याला परिवर्तन असं म्हणतात. ऐकल्यानंतर जी गोष्ट विचारानं ऐकली आणि त्याच्यानंतर परिवर्तनाला सुरुवात झाली, त्या गोष्टी. जेवढी मोठी मोठी भाषणं आहेत परिवर्तनशील, भगवान श्रीकृष्णाचं 9व्या वर्षीचं भाषण, क्रांतिकारी भाषण. 9व्या वर्षी भगवान श्रीकृष्ण त्या गोकुळातल्या सगळ्या गोपींना सांगतात की नाही, इंद्राची पूजा नाही करायची. ते सांगतात की इंद्र हा भोगी आहे, आपल्यावर ज्याचे उपकार आहेत त्याची पूजा करायची. 9 वर्षाचं लेकरू ज्या वेळेला बोलतं आणि समोरच्या सगळ्या आबालवृद्धांना कळतं आणि हजारो वर्षाची परंपरा ज्या वेळेला तोडली जाते त्यावेळेला त्या वाणीमध्ये परिवर्तनाची क्षमता असते. ही मोठी लोक आहेत, म्हणजे जे वक्ते आहेत ना, छोटे छोटे वक्ते आहेत ना, त्याचे म्हणजे अगदी लहान वयामध्ये. ती हरियाणाची एक मुलगी आहे, ती काहीतरी जाधव म्हणून, 13व्या वर्षी ती 18 भाषा बोलते. हे चिमुरडे आहेत. ते बोलताना माऊली असं म्हणतात की यांच्यामध्ये काय क्षमता आहे, जन्मताचे बोलतायत, बॉर्न वक्ते आहेत, त्याला बालपणी सर्वज्ञता वरीच आहे. असं क्रांतिकारी आणखीन 2 भाषणांचा मी शेवटी समारोप करणार आहे की ही चिमुरड्यांचं ऐकलं जातं जगामध्ये. दुसरे वक्ते मी स्वामी विवेकानंदांच्या वर ज्या वेळेला भाषण देतो त्यावेळेला मला खूप तो प्रसंग आठवतो की 11 सप्टेंबर पहिला नंबर आहे स्वामीजी, म्हणजे 3रा 4था नंबर आहे, तर स्वामीजी म्हणतात की पुढे ढकला आणि 19व्या वेळेला नंबर येतो आणि म्हणते आता पर्याय नाही, तुम्हाला बोलावंच लागेल. आणि मग बोलायला उठल्यानंतर ज्या वेळेला डायसवर उभे राहतात, प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी खूप सुंदर वर्णन केलं. स्वामीजींच्या अगोदर जे जे वक्ते त्या सभागृहामध्ये बोलत होते ते डायसवर उभे राहत होते. त्यांनी काढलेली टिपणं ही त्या डायसवर ठेवलेली असायची. डायसवरच्या दिव्याचा प्रकाश टिपणावर, टिपणाचा प्रकाश वक्त्यावर आणि वक्त्याचा प्रकाश कुठेही नाही, अशी परिस्थिती त्याच्या अगोदर होती. पण ज्या वेळेला विवेकानंद उभे राहिले त्यावेळेला असं म्हटलं की स्वामीजी उभे राहिले 3-4 सेकंद. त्या सभागृहातनं एक पाखरू इकडून उडालं, तिकडं गेले, ते स्तब्ध आहे. आणि मग एकच शब्द, म्हणजे मला खूप आनंद होतो किंवा ज्ञानेश्वरीमध्ये श्रोता समोर असल्यानंतर बोलावं कसं. माऊली असं म्हणतात की तुम्ही तो महेशाची रूप आहे, तुम्ही सगळे ईश्वराची रूप आहेत. मी कोणी शाना आहे, मला लय कळतं, मी मोठा विद्वान आहे, मी पंडित आहे, मी शास्त्री, अशा आविर्भावामध्ये बोलू नका असं माऊली. आणि ज्या वेळेला स्वामी विवेकानंद उभे राहतात त्यावेळेला एक प्रेमाच्या गाभ्यातून शब्द बाहेर येतो. तो शब्द जो कोणता आहे की अगोदर सगळे वक्ते बंधू आणि भगिनी, जंटलमन म्हणतात, सभ्यग्रस्त होत, पण एक महापुरुष अख्ख्या जगातल्या सगळ्या मानव जातीला बंधू आणि भगिनीनं होतो. 7 मिनिटाचं भाषण आहे, त्याच्यामध्ये दिलंय म्हणजे कसं जगावं, म्हणजे प्रत्येक धर्मानं स्वतःचा संकुचितपणा सोडून द्यावा आणि जगामध्ये जे जे चांगलं आहे, विधायक आहे, व्यापक आहे, त्याचा स्वीकार करा. स्वामीजींनी त्या 7 मिनिटाच्या भाषेमध्ये एक उदाहरण दिले की किती व्यापक असायला पाहिजे, म्हणजे सगळ्या धर्मातल्या लोकांनी किती व्यापक असायला. शेवटचं भाषण तर असं म्हणतात की 17व्या दिवसाचं भाषण विवेकानंदांचं असं आहे की अखिल पृथ्वीवरील सगळ्या धर्मांसाठी माझी विनंती आहे की तुमचे झेंडे फडफडू द्या, पण त्या झेंड्यावर सर्व धर्म सहकार्य भावना असा शब्द लिहा आणि सख्खी मानवजात आपण सुखी करू. ज्या भाषणामध्ये व्यापकता आहे, ज्या भाषणामध्ये विधायकता आहे, ज्या भाषणामध्ये उदात्तता आहे, व्यापकता आहे, त्या भाषणाने परिवर्तन घडवलं. ज्या भाषणामध्ये संकुचितपणा आहे, भडकाऊपणा आहे, ती तत्कालीन यशस्वी झाली असतील. कदाचित समाजामध्ये हिंसा, घृणा, द्वेष निर्माण केला असेल त्या भाषणाने, पण ती चिरंतन नाही झाली. जी भाषणं व्यापक, जसं मी म्हटलं की स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला असा माणूस हवा आहे की ज्याची बुद्धिमत्ता शंकराचार्यांची, ज्याची करुणा भगवान बुद्धांची आहे, ज्याची दया
भगवान येशू ख्रिस्तांची आहे, म्हणजे ज्याची समता मोहम्मद पैगंबरांची आहे आणि ज्याची कर्मशीलता भगवान श्रीकृष्णाची आहे, असा एक विश्वमानव मला घडवायचा आणि मगच जग सोडायचं. ही विवेकानंदांची वाणी होती. ती घुमत होती, इथून तिथपर्यंत घुमत. ज्या वेळेला तो गजर होतो असतो त्यावेळेला मी म्हटलं की व्यापकता कोणती गोष्ट असते. माझ्या व्याख्यानामधून ती व्यापकता यायला पाहिजे. मला आकाशदादाचं काय आवडलं की तो बोलत असताना त्या भूमिकेवर, म्हणजे वक्ता संकुचित, स्पर्धेपुरता, ईर्षेपुरता मर्यादित न राहता तो अखंड चिरंतन शेवटच्या क्षणापर्यंत तो वक्ता राहावा, यासाठी त्याच्याकडे कोणते गुण असायला पाहिजे त्याचं त्यानं चिंतन केलं. म्हणजे ती व्यापकता, ते शब्दामधलं सामर्थ्य मला कमवायचं. आणखी कुठली ज्या वेळेला मार्टिन ल्युथर किंग यांचं एकच 4च वाक्य आहेत की जी अजरामर झालेली आहेत, म्हणजे परिवर्तन. ते असं म्हणतात की मी तो दिवस पाहतो आहे. मार्टिन ल्युथर किंग काळ्या गोऱ्यांच्या संघर्षामध्ये केवढा व्यापक ते परिवर्तनवादी वाक्य काय ते म्हणतात की मी तो दिवस पाहतो आहे की 7 टेकडीच्या पायथ्याशी गोऱ्यांच्या आणि काळ्यांची मुलं एकत्र येऊन एकमेकाच्या हातामध्ये हात देऊन एकतेचं गीत गात आहेत, तो मी दिवस पाहतो आहे. जो माणूस तुरुंगामध्ये अनेक वर्ष काढतो, ज्या माणसाला हे सगळं भोगावं लागतं, विषमतेचे चटके ज्याला बोलतात, तरीही तो बाहेर पडताना मात्र विष नाहीये टाकत, तो अमृत टाकतो आहे. आणि म्हणून त्यांचं भाषण ते चिरंतन होत आहे. दिदी आणि दादानं तुमची भविष्यातली भाषणे इतक्या ताकदीची होऊ द्या, त्याच्यामध्ये ती ताकद येऊ द्या. हे तर होतच राहील. तुम्ही ज्या वेळेला फिरत राहाल जगाच्या बाजारामध्ये, हा वाणीचा प्रसाद घेऊन जगाला वाटत राहाल, त्यावेळेला तुमची भूमिका तितकी उदार, तितकी विशाल, तितकी व्यापक राहू दे. वक्ता होणं सोपं आहे, काही गोष्टी वाचन करणं या सगळ्या गोष्टी आहे, पण मी जे प्रकट होणार आहे भविष्यामध्ये, कारण तुमच्या माझ्या भारताला आता त्याची आवश्यकता आहे, व्यापकतेची, उदारतेची. तिथं एक उभे आडवे तिरके काहीतरी विषय दिलेला आहे. आम्हाला हे तिन्ही गोष्टी नाहीत करणार, आम्हाला त्या व्यापकतेकडे घेऊन जाणारी गोष्ट. अलीकडच्या काळातली 2 परिवर्तनशील 2 चिमुरडी पोर आहेत, तुम्ही ऐकली असतील, तुम्हालाही माहिती आहे. एका युसुफजाई मलाला 14व्या वर्षी पोरगी BBC वरून 4 मिनिटाची रोज भाषण करते. 14व्या वर्षी नाव बदलून करते. आणि तिच्या भाषणाचा रोग काय की जगातल्या सगळ्या स्त्रियांनी शिकायला हवं, जगातल्या सगळ्या स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, जगातल्या सगळ्या स्त्रियांनी हे जग बघायला हवं. ही पोरगी याच आशयाचं भाषण BBC वरून बोलते आहे. आणि तालिबान्यांना समजतं की ही पोरगी कोणतरी बंडखोरी करते आणि मग समजतंय तिचं नाव. आणि त्या स्वातच्या खोऱ्यामध्ये, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मध्ये जे स्वात खोरा आहे की जिथं तथागतांचा धर्म शांततेनं नांदत होता, एक काळ असा होता. आणि मग या कालावधीमध्ये ज्या वेळेला युसुफजाई मलाला तिथं राहते आहे आणि ती ज्या वेळेला शाळेत निघाली, 50-60 मुलींना घेऊन आपल्या वडिलांच्या शाळेत घेऊन निघाली आहे बसमधून, आणि मग तालिबान्यांना समजतं की याच्यामधून युसुफजाई प्रवास करते आहे. आणि मग त्या तालिबानी आत घुसतायत त्या बसमध्ये आणि विचारतायत की हु इज युसुफजाई. एका सेकंदात त्या पोरीच्या लक्षात येतं की मी जर उठले नाही तर माझ्या बाजूच्या सगळ्या पोरी संपतील. एका सेकंदात ही पोरगी उठते. वय वर्ष 16. तिच्या डोक्याच्या चिरड्या होतात, मशीन गन चालते आहे. 1 वर्षभर ही पोरगी राहते आहे इंग्लंडमध्ये, तिच्यावर उपचार होता. आणि पुन्हा जगभर पुन्हा या स्त्रियांच्या उदात्ततेचा प्रचार करते आहे. आणि वयाच्या 19व्या वर्षी तिला शांततेचं नोबेल पुरस्कार. परिवर्तनाची वाणी काय असते दिदी आणि दान, त्याला वय नाहीये, त्याला क्षमता नाहीये की तुम्ही आतमधून बाहेर फेकता का. दुसरी वक्ता तुम्हाला माहिती आहे की ग्रेटा थुंबर्ग हन्सबर्ग नावाची, ती एक थिअरी सांगितली जाते की एखाद्या जंगलामध्ये कोपऱ्यात कुठेतरी छोट्याशा फुलपाखरानं आपले पंख फडफडवले तर पृथ्वीच्या कुठल्या तरी समुद्रामध्ये सुनामी येऊ शकते. याला बटरफ्लाय थिअरी असं म्हटलं. ही पोरगी 9वी मध्ये, तिचा बाप तिला सांगतो आहे की 2050 साली पृथ्वीचा विनाश अटळ आहे. तिचा बाप तिला पर्यावरणाविषयी प्रत्येक गोष्ट सांगतो आहे. रोज हजारो प्रजाती मरता आहेत. पुरी तुझ्या लायकीचं जग तुझ्यासाठी राहणार नाही. तुला खायला अन्न, प्यायला पाणी, घ्यायला श्वास हे तुला भविष्यामध्ये खूप अवघड होणार आहे. मग ही पोरगी विचार करते की मी काय करू शकते. आणि मग ही 9वीतली पोरगी स्वीडनच्या संसदेच्या बाहेर शुक्रवारी बसते आणि अख्ख्या जगातल्या चिमुरड्यांना आव्हान देते. कारण तिनं आव्हान मोठ्या माणसाला दिले नाही, आमच्यासारख्या माणसाला, राट झालेल्या माणसाला दिलेली नाही. तिला माहिती आहे की कोवळी मन त्यांच्यामध्ये काहीतरी संवेदनशीलता असते. आणि ती जगभरातल्या सगळ्यांना आव्हान करते, पोरांना, की तुम्ही तुमचा फ्रायडे फॉर द फ्युचर द्या आणि माझ्या चळवळीला तुम्ही सहभागी व्हा. जगभरात
वर्षभरामध्ये 5 लाख पोरं तिच्या या चळवळीला देतात, साथ देतात. याचा परिणाम असा होतो की युनोला अधिवेशन बोलवावं लागतं. याचा परिणाम असा होतो की तिला युनोमध्ये भाषण करण्याची संधी मिळते. आजही तुम्ही कधी आत्ताही उघड भाषण 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं त्या पोरीचं भाषण आहे. वय वर्ष 16, अजूनही अंगावर शहारे येतात. मी तर कित्येक वेळा भाषण बघतो, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव. जगातल्या 169 त्या नेत्यांच्या समोर ही पोरगी बोलती आहे की तुम्हाला कोणता विकास हवा आहे. आमच्या लायकीची पृथ्वी न ठेवता जर तुम्ही विकास करणार असाल तर तुम्हाला नेमकं हवं आहे का? अख्खी मानवजात तुमच्या विकासानं संपून जाणार असेल तर तुम्ही कोणता विकास करणार? खूप आक्रमकपणे ती बोलती आहे पोरगी, आणि ते खरं आहे. तिचं 4 मिनिटाचं भाषण करोडो तिला लाईक्स आहेत, बोललं जातं. दिदी आणि दादाने तुम्ही एक प्रश्न किंवा एक जे काय जे झोमता किंवा जे आणखीन ज्या गोष्टीविषयी कळवळा तुमच्या अंतःकरणामध्ये, ती वाणी सोबत घेऊन आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून नव्हे. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वेद म्हणजे तत्वज्ञान आणि धर्म याची गोष्ट. कोणती वाणी परिवर्तनशील असते त्याच्याविषयी माऊलींचे खूप सुंदर होय. म्हणजे ते असं म्हणतात की तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद ते सच्चिदानंद ब्रह्मकार. म्हणजे आतून ज्या ज्या वेळेला जे झोंबलंय तयाचे बिसाट शब्द असं माऊली म्हणतो. पाठांतराचे नव्हे, स्मृतीचे नव्हे. म्हणजे स्मृतीच्या आधारावरचं बोलणं नव्हे तर स्फूर्तीच्या आधारावरचं बोलणं असतं. स्मृतीवर बोललेलं परिणामकारक नसतं, पण स्फूर्तीनं बोललेलं जात असतं ते परिवर्तनशील असतं. म्हणजे तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. तुम्ही जे बोलाल त्याच्यामध्ये ती ताकद असू द्या, बिसाट असू द्या, तुम्ही स्वतःच्या चिंतनानं बाहेर येते. सुखे म्हणू येते वेद ते सच्चिदानंद ब्रह्मकान. तेच त्यांचीच वाट बघितली जाते. त्यांच्याच शब्दांसाठी माणसांचे कान सुचलेले असतात आणि त्यांच्या शब्दामध्ये परिवर्तनाची क्षमता त्यांची असते. तशी आपण बनाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या सभागृहातून बाहेर पडल्यानंतर जे स्पर्धक आहेत, कारण मी जे कृष्णमूर्तींचं तत्वज्ञान वाचताना ते असं म्हणतात की जे कृष्णमूर्ती म्हणजे स्पर्धा म्हणजे हिंसा, स्पर्धा म्हणजे घृणा, स्पर्धा म्हणजे द्वेष, आणि जर कोणी ह्या गोष्टी निर्माण करत असेल तर तो भविष्याच्या दृष्टीने घात असेल असते. ही स्पर्धा निकोप व्हावी. आपल्याच विचाराचे, आपल्याच ताकदीचे, आपल्याच पुढचे माणसे ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी इथं जमा व्हावी की जे सरस्वतीचे पुजारी आहेत ते सगळे एकत्र यावेत. बघावं कोण जिंकला काय माहित नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे दादानं म्हणजे निर्जीव ट्रॉफीच्या सोबत अनेक ट्रॉफ्या ज्या उपस्थित आहेत, प्रत्येक ट्रॉफीच्या हातामध्ये हात घाला आणि एक संयुक्त चळवळ भविष्यामध्ये वक्त्यांची जी इथून निर्माण झालेली आहे ती खऱ्या अर्थानं समाजातल्या परिवर्तनासाठी कटिबद्ध व्हावी अशा अपेक्षा व्यक्त करतो. उशीर झाला असताना पुढच्या स्पर्धकांच्या मनामध्ये प्रचंड ताणतणाव आहे. आता इथं यायचं आहे, बोलायचं आहे. त्यांचा ताणतणाव संपण्यासाठी जरी जास्त बोललो असले तरी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. 22 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीत फिरत असताना तुमचा आवाज कुठंतरी ऐकू द्या आणि तुमच्या वाणीनं परिवर्तन झालेली लोक मला भेटू द्या. त्याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हो.